तर बीडच्या केजमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला जातोय। तिथे आमचे प्रतिनिधी आहेत विशाल करोळे। विशाल, आपण मसाजोगमध्ये आहे, सध्या काय तिथली परिस्थिती आहे? मी मसाजोगच्या मंडपात आहे आणि सकाळपासून इथून बघतोय की अनेक लोक धनंजय देशमुख यांना भेटायला येत आहेत, सांत्वन त्यांचं करत आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्याबाबतही हे सगळे गावकरी आता धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे। सकाळी मनोज जरांगे पाटील सुद्धा इथे येऊन गेले, त्यांनी सुद्धा कुटुंबियांचं सांत्वन केलं। तर बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे हे सुद्धा इथं आले। याही वेळेस त्यांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर टीका केली। जर नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचाच होता तर मग 2.5 महिने 3 महिने वाट कशासाठी बघितली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सोबतच वैद्यकीय कारणानं हा राजीनामा देत असल्याचं सांगणं कितपत शुभतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आणि या सगळ्याबाबत बोलण्यासाठी मसाजोगचे काही ग्रामस्थ सुद्धा माझ्यासोबत आहे, आपण त्यांनाही विचारूया। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना नैतिकतेचा आधार देत वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत आहे असंही सांगितलंय। कसं बघता तुम्ही याकडे? सर, मला एकच विचारायचं आहे, तुमची नैतिकता हे प्रकरण झाल्यापासून 3 महिन्याला जागी होती, तर ही नैतिकता म्हणावं का काय म्हणावं? आज या ठिकाणी महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येऊन भेटी देतात, आपल्या घरातला परिवारातला सदस्य गेलाय अशी जाणीव या ठिकाणी होती। आज सकाळी जो सोशल मीडियाला रात्री फोटो आले सरपंचांचे, ज्या प्रकारे हत्या झाली त्या प्रकारे सर आज आम्ही सोबत आलो, मित्रपरिवार सोबत, डबे आहेत आमच्या, पण अजून एक घास पण खाल्लेला नाही, एवढी अवस्था झाली महाराष्ट्राची पुऱ्या। आणि यांना अजून जर नैतिकता 3 महिन्यांना आठवायली तर नैतिकता यांची कोणत्या लेवलची हे मला विचारायचंय। राजीनामा नाही, तुम्ही राजीनामा 1-2 दिवसातच द्यायला पाहिजे होता, तेव्हा तुमची नैतिकता आहे असं आम्ही समजू। आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर निर्णय लावा, तर महाराष्ट्रातली जनता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवील। अजून म्हणजे समाधान नाही या राजीनाम्यावर? नाही सर, कधी समाधान नाही, कारण की हा राजीनामा त्यांनी वैद्यकीय कारणास्तव दिला असं ते स्वतः म्हणत आहेत। आणि मुळात खंडणीमुळेच ही हत्याकांड झालेलं आहे। आणि खंडणीचं प्रकरण कुठून घडलं? सातपुडा बंगल्यावर। सातपुडा बंगला कोणाचा आहे? त्याच्यामुळे यांना 302 खाली अगोदर लावलं पाहिजे। अच्छा, कठोर कारवाई कठोर कारवाई झाली पाहिजे, यायला पाहिजे कठोर कारवाई। आम्ही ठाम कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ दम खाणार नाही सर। पण आता मंत्रिमंडळातून तर त्यांचा राजीनामा दिलाय, मग काय आता आमदारकीचा राजीनामा हवाय? आमदारकीचा तर राजीनामा त्याला मनानच देणार आहेत आणि देऊ बी शकतात, पण राजीनाम्यावर काय नाही होणार सर। राजीनामा द्यायचाच होता तर त्यानं 2 ते 3 दिवसातच द्यायला पाहिजे होता ना, कारण की त्यांच्या भागातील घटना नाही। काय म्हणणं आहे काका तुमचं की आता मंत्री त्यांचं आम्हाला काही देणं घेणं नाही जास्त, पण आम्हाला न्यायाप्रमाणे आमचा न्याय पाहिजे। आणि अशी कवर किती वाट बघत बसायची? हे शासन, याची चूक आहे शासनाची काही कुणाची? जबाबदार शासन आहे, नुसतं आपलं गुलवागुलवी करायचं, हे सांगायचं ते सांगायचं, त्याला हे करतो ह्याला ते करतो, आणि काहीच करीत नाहीत। रिकामं मोकळ्या बात हाणून मोकळं सोडायचं। आणि आम्ही समजा या शेतकरी माणसाने आम्ही आता ह्या दुःखात कवर दुःख भोगीत राहायचं? ह्याची जर तुम्हाला शिक्षा होत नसन काय, तर आमचं दुःख कसं कमी होईल? त्याला जर शिक्षा नाही झाली समोरच्या व्यक्तीला तर आमचं दुःख कसं कमी होणार आहे? नाटक आहे आता धनंजय मुंडेवरही कारवाई आमचा त्याच्याबद्दल काही हे नाही, पण ह्यांनी योग्य ते निर्णय घेऊन आमचे जे मागणे आहेत हे आमच्या मागण्या योग्य करणे ह्याची आम्हाला गरज आहे। आणि आमचा न्याय देणं ह्याची गरज आहे आम्हाला। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार। काय म्हणताय? न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार असं सगळे ग्रामस्थ म्हणताय, तुम्ही इथलेच? हो सर, नक्कीच लढा तोपर्यंत सुरू राहणार आहे। ज्या प्रकारे CM फडणवीस साहेबांना विधानसभेत कमिट केलं तर पूर्ण महाराष्ट्राला की यातला एकही आरोपी आम्ही सोडणार नाहीत, त्यांना फाशी घेऊ। पण आमची CM फडणवीस साहेबाला, अजितदादाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला अशी विनंती आहे की फास्ट ट्रॅकवर पटकन प्रकरण घेऊन हा निकाल लवकर लागू करून आरोपीला फाशी देण्यात यावी, ही आमची मागणी आहे। मात्र मुंडेंनी राजीनामा दिला, काही समाधान आहे तुम्हाला? समाधान तर नाही सर। नैतिकतेच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना रिझाईन करा म्हणत होता, पण आज त्यांनी रात्री बैठका झाल्या, त्यांची काय स्ट्रॅटर्जी झाली त्यांना माहीत, आणि त्यांनी आज रिझाईन केलं, त्याच्यावर आम्ही समाधानी नाहीत। आता धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला, जे काही तुमच्या मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी पूर्ण झाली म्हणूया? मला असं वाटतं की ही एक देशमुख कुटुंबाला मारलेली चपराक आहे या गृह खात्यानं। आज FRवरचे जे गव्हर्नमेंटचे फोटो आहेत ते प्रसारित झाल्याच्या नंतर हे महाराष्ट्राला दिसलं आहे की हे असं झालेलं आहे।
तुम्ही आम्ही फक्त ऐकून होतो सभागृहामध्ये की असं अशी हत्या झाली आहे. पण जेव्हा हे फोटो पाहिल्याच्या नंतर मला असा प्रश्न पडतो की हे फोटो खरंच गृहमंत्र्यांना मागच्या 15-20 दिवसाखाली किंवा महिन्याखाली माहिती नव्हते का की असं झालेलं आहे. हे जे तुमचं चाललं आहे ना, बैठकावर बैठका, हा राजीनामा, हे सगळी नाटकं आहेत तुमचे. त्या कुटुंबाकडे जरा बघा, या गावातल्या लोकांकडे बघा, इव्हन महाराष्ट्राकडे बघा. सर खोटं नाही सांगत, हे फोटो पाहिल्याच्या नंतर आत्मा असा खोडून उठतो. हे नाही सहन होत. कुठे तुमची नैतिकता? कशाच्या नैतिकतेच्या गप्पा मारताय तुम्ही? हे तुम्ही दाखवताय म्हणून आम्हाला संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती होत आहे, नाही तर आम्हाला काहीच माहिती झालं नसतं. हे जे चालू आहे ना, हे फक्त गप्पा आहेत. हा राजीनामा हे ठरवून आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या बैठका ठरवून आहेत, तुमचे राजीनामे ठरवून आहेत. हे सगळं तुम्ही ठरवून करताय आणि जनतेला मूर्खात काढण्याचं काम सुरू आहे. तुमच्या प्रशासनावरचा विश्वास आमचा पूर्ण उडालेला आहे. आम्ही फक्त तुमची नाटकं बघतोय. आणि गव्हर्नमेंटला जर असं वाटत असेल, गृहमंत्र्यांना जर असं वाटत असेल की महाराष्ट्रातल्या जनतेला हे काहीच कळत नाही, फक्त आम्ही विठ्ठलाकडे एक मागणी करतो की जनतेनं कायदा हातात घेण्याची वेळ फक्त तुम्ही आणू नका. आणि तसं जर झालं ना, तर ह्याचे परिणाम संबंध महाराष्ट्राला भोगावे लागतात. आपण बघतोय ग्रामस्थांमध्ये अजूनही रोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की खरं तर राजीनामा त्यांना द्यायचाच होता, तो काही दिवसांपूर्वी द्यायचा होता, घटना घडल्यावर 2-3 दिवसात द्यायचा होता, मात्र तसं केलं नाही. आणि आता ही सगळी नाटकं सुरू आहे. आम्हाला फक्त न्याय हवाय आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार, तसूभरही मागे हटणार नाही, अशा पद्धतीची मसाजोगच्या या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.